बीडमधील समता परिषदेचा मेळावा तुर्तास रद्द, रविवारचा मेळावा पुढे ढकलण्याची भुजबळांची सूचना। मुसळधार पावसामुळे नुकसान झाले, त्यामुळे मेळावा पुढे ढकलला। जरांगे बीड ओबीसी मेळाव्याच्या विरोधात, बीडच्या मेळाव्याला जाणाऱ्या ओबीसींना पाडणार, मनोज जरांगेंचा थेट इशारा। ओबीसी मेळाव्याला विरोध नाही, छगन भुजबळांना विरोध, मराठा समन्वयकांची भूमिका। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, हाके दौंड नगर महामार्गावर थांबल्याचं बघून हल्लेखोरांनी काचा फोडल्या, हल्ल्याप्रकरणी तिघे ताब्यात। दिवाळीआधी संत्रा मोसंबी उत्पादकांना मदत करा, भाजपा आमदाराची राज्य सरकारकडे मागणी। पंतप्रधानांना मदत द्यायला प्रस्ताव कशाला हवा, उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल। महायुतीचे सरकार मदत देण्यास कुचकामी, पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। कोविड निधी कुजवल्याचा आरोप ठाकरेंनी फेटाळला, कोविड काळात यंत्रणा उभारायला पैसे कुठून आले, मुख्यमंत्र्यांच्या दाव्यावर उद्धव ठाकरेंचा प्रतिसवाल। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न, केंद्र सरकार देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी, केंद्र सरकारच्या मदतीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। धाराशिवचं संकट गहिरं, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, अनेक ठिकाणी स्थानिक चिंतेत। काँग्रेस नेत्यांनी संघ शताब्दी महोत्सवाचं आमंत्रण नाकारलं, मुत्तेमवार, चतुर्वेदी राऊत आणि विकास ठाकरे होते निमंत्रित। सरन्यायाधीशांचं कुटुंबीय संघासोबत, भूषण गवईंच्या मातोश्री संघाच्या कार्यक्रमात, विजयादशमीच्या संघाच्या कार्यक्रमात होणार सहभागी। गोट्या गित्त्यावर काढलेला मकोका पुन्हा लागला, सातभाई हत्या प्रकरणात पोलिसांची याआधीही कारवाई स्थगित।